2016 पूर्वी ज्यावेळेस आम्ही शिवजल क्रांती केली नव्हती त्यावेळेस हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेलं होतं. ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गावंसुद्धा दिसली नसती. आम्ही त्यावेळेस कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर 20 फूट खोल आणि 50 मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाहित केले. त्याच्यामुळे तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळे दिसते. हा एक वेगळा भाग. आज नद्या नालं सगळीकडेच भरले. आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, सगळी पिकं तरी गेलेली आहेत. आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय वस्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आले आहेत. मग त्यांचं खाण्यापिण्याची भांडी असतील, माल मासूळ सगळा काही पाण्यात वाहून गेलेला आहे, चारा वगैरे सगळा. आम्ही शासन तर यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे. पंचनामे चालू होतील, शासनाची मदत मिळेल ती मिळेल. पण जी लोक आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असं राहिलेलं आहे. असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी लोकं असतील ह्याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील. त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू, अन्नधान्य, राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेलं असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल. ती पूर्ण जबाबदारी मी घेतो आहे, आज तुमच्या साक्षीने घेतो आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, मगाच आपल्या एका पत्रकाराने विचारलं की ओला दुष्काळ जाहीर करणार का. हा तसा धोरणात्मक निर्णय असेल, पण एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरीपाची गेली, रब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत, अजून मोठं नक्षत्र एक हस्त आहे, त्याच्यात काय होतं हे अजून कुणाला माहीत नाही. आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्यासहित आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडे लावून धरू. आज NDRFच्या नियमाप्रमाणे मागच्या ह्याच्यात मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं. मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा क्षेत्र पूर्वीचं आहे त्या पद्धतीनंच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणीसुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू. मदतीचं स्वरूप एकंदरीत काय काय किती लोकांचं आहे, त्यांना त्यांची अवस्था काय आहे आणि जीवनावश्यक वस्तू ते सांगितलं मी. जीवनावश्यक वस्तू, त्यांचा ढोर जनावर काही वाहून गेलेला असेल, कपडा लता वाहून गेला असेल, खाण्याची भांडी कुंडी जे काय असेल अशा पद्धतीचा आधार देण्याचा, त्यांचा संसार परत उभा करून द्यायचा निर्धार माझे पदाधिकाऱ्यांनी आम्ही केलेला आहे. पंचनामे जे होतील ते पिका पाण्याचे पंचनामे होतात की फक्त पिकाचेच पैसे मिळले जातात. पण नदीकाठच्या ओढ्याच्या कळच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पूर्ण म्हणजे वाहित जमिनी त्या नापीक झालेल्या आहेत, अशा जमिनीच्या बाबतीत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडं ती मागणी लावून धरून त्यासाठी वेगळं काहीतरी अनुदान किंवा वेगळ्या पद्धतीची मदत अशा शेतकऱ्यांना मिळली पाहिजे ही मागणी लावून धरू.